तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी नैवेद्य बनवते. तर मी शेवयांची मस्त खीर केली आहे केसर टाकून. त्याच्यानंतर पनीरची भाजी केली, मशरूम पण टाकले आणि वरण केलं आहे. त्याच्यानंतर भात, पापड, अळूवडी पण होती. अळूवडी मी दाखवली नाही वाटतं तुम्हाला. हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर सगळ्यांची पूजा वगैरे आज गोंधळ असेल लेडीजचा सगळ्या, कारण पूजा करायची, त्याच्यानंतर नैवेद्य हे ते सगळा गोंधळ असतो. तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज योगा नॅशनल डे, तर त्याच्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मी पण आता रेडी झाली आहे. माझं सकाळी उठून मी सगळं क्लिनिंग वगैरे केलंय. त्याच्यानंतर मी देवाची पूजा केली आहे, सगळं आवरलंय, जेवण बनवलं, कारण आरुष येणार स्कूलमधून. आरुषचं स्कूल होतं, नितेश पण ऑफिसला गेला, त्यांचे टिफिन वगैरे पण झाले. आणि त्याच्यानंतर मग ते आल्यानंतर मग आरुष भूक लागली करणार, म्हणून मी आधी जेवण बनवून घेतलं, सगळं नैवेद्य वेगळं काढलं. आणि तो आता आलाय. माझी देवाची पूजा तर सकाळीच झाली, पण आता वडाची पूजा करायची. तर मी दरवेळेस आहे ना, मैत्रिणी आम्ही बिल्डिंग मधल्या सगळ्या जातो, झाडे तिथे, पण ह्यावेळेस ना पाऊस पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडबड पण खूप होते. जायचं असलं की मग निघा घाईघाईमध्ये, परत या, आणि एवढं लांब आहे, थोडं जवळ पण नाहीये. तर त्याच्यामुळे म्हटलं ह्या वर्षी आपण घरीच करू. तर मी घरीच आता फांदी वगैरे आणली आहे, सगळं सामान वगैरे आणलंय. काल नितेशने सगळं सामान आणलं ऑफिसवरून येताना. आणि मग मी सगळं आता सकाळी आवरून ठेवलंय. तर मी आता पूजा करायला बसते. तर चला, तुम्हाला पण दाखवते, तुम्ही पण कशी पूजा केली ते सांगा, कसा गेला दिवस ते पण सांगा. आणि जेवण माझं आज मी पनीर मशरूमची भाजी, मस्त वरण, पापड आणि भात आणि चपाती आणि कोबी चणाडाळाची भाजी, एवढं सगळं जेवण आहे. आणि मी शेवयांची खीर केली आहे गोडमध्ये, आणि स्वीट पण आणलंय, तर ते पण आहे. तर चला. आणि मी आज घातली ही साडी, कशी दिसते सांगा तुम्ही पण. तेच पण आलायचला होता, तर त्याला निघायला जमत नव्हतं. तर त्याने डायरेक्ट सरप्राईज दिलं मला येऊन, की मी थोड्या वेळासाठी आलोय. तर मी पण आता आवरलंय, तर मी पूजा करून घेते. तर चला, तुम्ही पण स्टेट येऊन. तर हे बघा, सगळी माझी तयारी, फुलं वगैरे, त्याच्यानंतर हे फ्रूट्स सगळे, आणि जांभळं काय मला भेटली नाही शेवटपर्यंत. त्याच्यानंतर हे असं मी कुंडीमध्येच झाडलं, म्हणजे फांदी आणलेली ती लावली आहे, आणि असा गजरा लावला आहे त्याला. आणि आता दिवा वगैरे लावते. तर चला.
घेतलं तर करना असं. तर माझी पूजा पूर्ण झाली आहे आणि मस्त वाटतंय पूजा करून. एकदम असं काय मराठी आपले सण असले ना की खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर माझी आता पूजा झाली आहे, सगळं आवरलंय. तर आता थोडा रिलॅक्स होईल कारण आरुष जेवलाय
आणि त्याला ट्युशनला जायचंय. नानींना पण सांगितलं तुम्ही पण जेवून घ्या आणि मी काहीतरी खाईन उपासाचं, कारण उपास संध्याकाळी सोडणार आहे, तर काहीतरी उपासाचं खाईन. आणि नितेश पण आता निघेल, तो पण थोड्या वेळासाठी आलेला ऑफिसवरून, तर तो पण निघेल. तर काय नाही, कसा वाटला हा छोटासा वटपौर्णिमेचा ब्लॉग नक्की सांगा. आणि आपले असे मराठी सण असले की असं उत्साह येतो काही म्हणजे करायचं असेल तर, आणि छान वाटतं कारण पूर्ण सजायचं हे ते मस्त नैवेद्य, आणि घरात पण एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, मस्त फ्रेश वाटतं. तर सगळं झालेलं आहे आणि आता बघू आता मी व्हिडिओ कधी माझा हा ब्लॉग येईल. वटपौर्णिमेचा कदाचित 2 दिवसांनी येईल, कारण लगेच एडिट करायला नाही टाइम भेटणार. तर 2 दिवसांनी मी नक्की आठवणीने ब्लॉग टाकणार आहे हा. आणि तुमचा पण दिवस कसा गेला ते पण सांगा, तुमची पूजा वगैरे कशी झाली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल छोटासा, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.